जागृती या घटकाविषयी माहिती पाहिली होती. आजच्या तासाला आपण इयत्ता 10वीचे घटकनिहाय गुण विभागणी आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा आहे याबद्दलची माहिती घेऊया. सर्वात प्रथम आपण घटकनिहाय गुण विभागणी म्हणजे कोणत्या प्रकरणाला किती मार्क आहेत या घटकांची माहिती आपण घेऊ. एकंदरीत आपल्याला 10वी मध्ये जर पाहिलं आपण तर 9 घटकांचा अभ्यास असलेला आपल्याला दिसून येतो. मग हे 9 घटक कोणते किती मार्काला आहेत याची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. त्यातला नंबर 1 पहिला घटक जो आहे तो आहे आपला क्षेत्र अभ्यास. आणि क्षेत्र अभ्यास किती मार्काला आहे? 4 मार्काला क्षेत्र अभ्यास आहे. विकल्पासह 5 गुण आहेत. विकल्प म्हणजे काय तर 4 गुणाशिवाय एक जास्तीचे मार्क त्याच्यावर विचारले जाऊ शकतात, म्हणून त्याला विकल्प असं म्हणायचं. दुसरा घटक आहे आपला स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्तार हा घटक देखील आपला 4 गुणाला आहे. विकल्पासह आहे तो 6 गुणाला, म्हणजे 6 मार्काचे प्रश्न त्याच्यावर विचारले जाऊ शकतील. प्राकृतिक रचना तिसरा घटक आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. हा घटक देखील आपल्याला 4 मार्काला आहे. विकल्पासह प्रश्न त्याच्यावर विचारले जाणार आहे 6 गुणांचे, म्हणजे हा विकल्पासह 6 गुणांचा प्रश्न आहे घटक आहे. त्याच्यानंतर घटक चौथा आहे हवामान. हा घटक देखील आपल्याला 4 मार्काला आहे. विकल्पासह देखील तो कितीचा आहे तर 6 मार्काचा आहे, म्हणजे मूळ गुण 4 आहेत पण विकल्पासह गुण त्याला 6 असलेला आपल्याला दिसतो. पुढचा घटक आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. हा घटक आहे आपल्याला 5 मार्काला आणि विकल्पासह हा घटक आहे 7 मार्काचा. त्याच्यानंतर 6वा घटक आहे लोकसंख्या. हा आहे 5 मार्काला आणि विकल्पासह आहे हा 8 मार्काला. 7वा घटक आहे मानवी वस्ती. गुण आहेत 5, विकल्पासह आहे हा 8 मार्काला. 8वा घटक आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. याच्यामध्ये 4 मार्काला हा घटक आहे आणि विकल्पासह हा घटक आहे 6 मार्काला. आणि शेवटचा घटक आहे पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन. हा आहे 5 मार्काला आणि विकल्पासह आहे हा 8 मार्काला. सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं 9 प्रकरण आहेत, 40 मार्काला विचारणार आहेत, म्हणजे सर्वसाधारणपणे 4 ते 5 मार्काला एक एक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. खूप काही बदल आहे असं नाहीये. 4 मार्कच कंपल्सरी सगळ्याला आहेत आणि जास्तीत जास्त 5 मार्क आहेत, म्हणजे सगळे घटक जवळपास समान गुणांचे असलेले आपल्याला दिसून येतात. 8 आहेत, 9 घटक आहेत, 40 मार्क आहेत, 9 5 45, म्हणजे त्या एक एक मार्क कमी झालेला आहे. त्याच्यामुळे मग कमी जास्त आलेले आपल्याला दिसतात. तुम्ही हे सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा की सगळे घटक हे जवळपास समान गुणाचे असलेले आपल्याला दिसतात. हे झाला 40 मार्क, म्हणजे 40 मार्क आणि विकल्पासह असलेले 60, म्हणजे एकूण प्रश्नपत्रिका आपल्याला 60 मार्काची येईल. विकल्प म्हणजे केव्हा केव्हाचे प्रश्न असतात. उदाहरणार्थ की समजा 4 प्रश्न दिलेत 2 सोडवायचे आहेत, 3 प्रश्न दिलेत 2 सोडवायचे आहेत, अशा पद्धतीचे जे असतात ते प्रश्न म्हणजे कुठले आहेत तर विकल्पासह आहे. घटक देखील तसाच आहे, म्हणजे 4 मार्काला तर विचारणारच आहे, पण विकल्पासह 2 मार्क त्याच्यामध्ये जास्त असू शकतात. 2 मार्काचे प्रश्न त्याच्यामध्ये जास्तीचे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हा झाला आपला घटकनिहाय गुण विभागणी. हे लक्षात आलं तुमचं. आता त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो पाहायचा आपल्याला म्हणजे कुठला तर प्रश्नपत्रिकेचा असलेला आराखडा. येत्या 10वीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला कशा स्वरूपाचा येणार आहे किंवा कसा प्रश्नपत्रिकेचा आराखडा असू शकतो. वेळ आहे आपल्यासाठी 2 तासाचा आणि प्रश्नपत्रिका येणार आहे किती 40 मार्काची. आणि इथे घटक देखील किती मार्काचे होते 40 आहे, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका देखील किती गुणांची येणार आहे 40 गुणांची. विकल्पासह प्रश्नपत्रिका किती गुणांची येणार आहे 60 किंवा 61 गुणांची. ठीक. आता याच्यामध्ये पहिल्या प्रश्नात आता एक एक प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जाणार आहेत. पहिला प्रश्न जो आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय विचारलं जाईल आणि किती गुणांचा आहे तर पहिला प्रश्न आहे 4 गुणांचा. विकल्पासह देखील 4च गुण आहेत. आता या प्रश्नात काय काय विचारलं जाणार आहे तुम्हाला कोणकोणत्या घटकावर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर याच्यामध्ये विचारलं जाईल योग्य पर्याय निवडा, विधाने पूर्ण करा, सहसंबंध ओळखा, साखळी पूर्ण करा किंवा अचूक घटक ओळखा. म्हणजे एकंदरीत 1 2 3 4 5 प्रकारचे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. 5 प्रकारचे प्रश्न म्हणजे याच्यातला कुठलाही एक गट विचारला जाईल आणि एका गटाला मार्क. मग या प्रश्नाला एकंदरीत मार्क किती आहेत 4. किती प्रश्न विचारतील 4 प्रश्न विचारणार आहेत किती गुणाला 4च गुणाला. म्हणजे पहिला प्रश्न 4च गुणांचा आहे. पहिल्या प्रश्नाला विकल्प वगैरे काही नाहीये, पण आपलं पूर्वी कसं होतं की रिकाम्या जागा म्हणजे रिकाम्या जागा एवढंच विचारलं जायचं. आता तसं नाहीये. आता वेगवेगळे घटक याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. वस्तुनिष्ठ प्रकाराचा कुठलाही प्रकार प्रश्नांचा कुठलाही प्रश्नांचा प्रकार तुम्हाला विचारला जाईल. ते विचारण्याचे कोण काय कुठले कुठले प्रश्न प्रकार विचारतील तर हे
योग्य पर्याय निवडा. विधान पूर्ण करा, सहसंबंध ओळखा, साखळी पूर्ण करा किंवा अचूक गट ओळखा. याच्यापैकी कुठलाही एक गट तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत विचारला जाऊ शकतो. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न देखील आपल्याला 4 मार्काचा आहे. विकल्पासह 4 मार्क आहेत. आता या दुसऱ्या प्रश्नात काय काय विचारतील, कोणते प्रश्न प्रकार विचारतील, तर योग्य जोड्या जुळवा, वेगळा घटक ओळखा, क्रम लावा, अचूक जोडी ओळखा. म्हणजे हे प्रश्न प्रकार दुसऱ्या गटामध्ये विचारले जाऊ शकतील. 4 विचारतील, 4 सोडवायचे 4च, म्हणजे याला विकल्प नाहीये. 4च मार्काचा प्रश्न आहे, गुण देखील 4च आहे. प्रश्न तिसरा आहे. तिसरा प्रश्न देखील 4च मार्काचा आहे. पण तिसऱ्या प्रश्नात काय प्रश्न विचारले जातील, प्रश्नांचा कोणकोणते प्रकार या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील, तर त्यातल्या एका वाक्यात उत्तरे द्या, चूक की बरोबर, विधान ओळखा, फरक स्पष्ट करा आणि टिपा द्या. तिसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत एक विधान लक्षात ठेवा, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ज्या वेळेस एका वाक्यात उत्तरे द्या त्या विचारला जाईल प्रश्न, त्यावेळेस तुम्हाला 5 प्रश्न विचारतील, लिहायचे 4. लक्षात येते का? चूक की बरोबर विचारतील त्यावेळेस 5 प्रश्न विचारतील, लिहायचे 4. विधान ओळखामध्ये देखील 5 प्रश्न विचारतील, लिहायचे 4. पण जर समजा फरक स्पष्ट करा असा प्रश्न विचारला गेला तर तिथं मात्र तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये 4 फरक स्पष्ट करा विचारतील, लिहायचे मात्र तुम्ही किती 2. लक्षात येते का? म्हणजे हा 4 मार्क आहे. 2-2 मार्काचे 2 फरक स्पष्ट करा विचारतील. टिपा द्यामध्ये देखील तसंच असेल. टिपा द्यावेळेस लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, त्यावेळेस तुम्हाला तिथं टिपा दिली जाईल आणि मग लिहायची ती 2 मार्काची एक टिपा, तिथं 2च टिपा लिहायच्या. म्हणून इथे मी लिहिले 5 पैकी 4 किंवा 2. ज्यावेळेस एका वाक्यात उत्तरे द्या, चुकी बरोबर, विधान ओळखा असं ज्यावेळेस विचारलेलं असेल त्यावेळेस 4 लिहायचे आणि ज्यावेळेस फरक स्पष्ट करा विचारलेला असेल त्यावेळेस 2 लिहायच्या. टिपा विचारलेले असेल त्यावेळेस टिपा 2 लिहायच्या. त्याच्यामुळे इथे विकल्पामध्ये देखील 5 किंवा 6 असा आलेला आहे. ज्यावेळेस फरक स्पष्ट करा आणि टिप विचारतील त्यावेळेस 6 विकल्प 6 गुणांचा असेल आणि ज्यावेळेस एकाच मार्काचं विचारलेलं असतील त्यावेळेस विकल्प 5 असतील. म्हणजे 5 प्रश्न विचारले जातील, 4 लिहायचे, 3 विचारले जातील, 2 लिहायचे. ठीक आहे. प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये 2 प्रश्नाचे प्रकार आहेत, अ आणि ब. अ मध्ये नकाशा भरणे हा घटक आहे. म्हणजे नकाशा भरणे तुम्हाला प्रश्न असलेला आपल्याला दिसतो, तो प्रश्न इथे सोडवायचा आहे. किती विचारतील? 6 प्रश्न विचारतील, लिहायचे तुम्हाला, भरायचे तिथे नकाशातले घटक किती 4. म्हणजे 6 घटक कोणते? 6 घटक विचारतील, लिहायचे तुम्हाला तिथे फक्त 4 घटक लिहायचे. हा प्रश्न अ आहे. चौथ्यातला अ, नकाशा भरणे 4 मार्काला. आ आहे नकाशा वाचन. नकाशा दिला जाईल तुम्हाला आणि मग त्याच्याद्वारे वाचनाच्या आधारित प्रश्न विचारले जातील. एकूण प्रश्न 5 विचारले जातील, लिहायचे किती फक्त 4. 5 प्रश्न विचारतील, लिहायचे 4 प्रश्न लिहायचे. हा प्रश्न आहे 4 मार्काला. विकल्पासह तो 5 मार्कात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रश्न चौथा जो आहे तो चौथा प्रश्न नकाशा भरणे आणि नकाशा वाचन या घटकावर आधारित असलेला आपल्याला दिसून येतो. आता प्रश्न 5वा आहे भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील, लिहायचे फक्त किती 2. एकूण हा प्रश्न आहे 6 मार्काचा. एकूण हा प्रश्न 6 मार्काचा आहे. विकल्पासह आहे हा 12 मार्काला. म्हणजे 4 विचारलेत ना आणि मग हा 3-3 मार्काला एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे 3 चौक 12, लिहायचे 2, 6 दोन्ही 3 दोन्ही 6, म्हणजे 6 मार्काला. प्रश्न 6वा आलेख अ. याच्यामध्ये 6व्या अ मध्ये आलेख काढा आणि काढलेल्या आलेखाचं वाचन असा प्रश्न विचारला जातो. ते 6 एकच असतो. म्हणजे आलेख काढा म्हणतात आणि त्याच आलेखाचं वाचन. म्हणजे आलेख काढायला 3 मार्क आहेत आणि आलेखाच्या वाचनाला 3 मार्क आहेत. म्हणून अ मध्ये किती मार्क आहेत तर 6 मार्क. किंवा हा तरी सोडवा किंवा हा तरी सोडवा. अ जरी सोडवला तुम्ही तर आ सोडवायची गरज नाही आणि आ सोडवला तर अ सोडवायची गरज नाही. आ जो आहे हा आलेख वाचन आहे. म्हणजे आलेख दिलेला असतो, दिलेल्या आलेखाचं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तर वाचन करायचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा प्रश्न 6 मार्काला आहे. म्हणजे हा 6 मार्काचा अ सोडवा किंवा आ सोडवा किंवा याला तुम्ही तर किंवा असं म्हणू शकता. अ किंवा आ सोडवा असा प्रश्न असलेला आपल्याला दिसतो 6वा. म्हणजे हा आलेख वाचनाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7वा आहे सविस्तर उत्तरे द्या. इथे तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, लिहायचे मात्र प्रश्न किती फक्त 2. 4-4 मार्काचे 2 प्रश्न इथे लिहायचे. लक्षात येते का? विकल्प आहे 12 मार्काचा. पण एकंदरीत पाहिलं आपल्याला तर आपल्या लक्षात येतं की मग ही 40 मार्काची प्रश्नपत्रिका आणि 60 आणि 61 मार्काची असलेली प्रश्नपत्रिका एवढ्या घटकांची माहिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेत आराखडा पाहिला आपण तर आपल्या सहज लक्षात येतं
की भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत गणितासारखे मार्क मिळत आहेत. ते वाक्य लिहिले की तुम्हाला मार्क द्यावेच लागणार आहे. कुठेही मार्क तुमचे कटणार नाही. आणि अतिशय साधी सुटसुटीत प्रश्नपत्रिका आहे. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न, एका वाक्यातले उत्तरे द्यायचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसतात. पुस्तकातले तुम्ही सर्वसाधारणपणे रिकाम्या जागा, जोड्या लावा, गाळलेले शब्द, चुकी बरोबर हे जरी पाठ केलं तरी देखील तुम्हाला 20 मार्काच्या घरात प्रश्न मार्क पडतायत. पहा तुम्ही किती मार्क छान पडतायत. रिकाम्या जागा, जोड्या लावा 4, इथे 4, इथे 4, 4 1 4, 4 2 8, 4 2 12, 4 1 16, 4 5 20. हे 20 मार्क आणि नकाशा वाचन, आलेख वाचनाचे 6 मार्क. 26 मार्क ही तुम्हाला सहज मिळवता येण्यासाठी आहे. त्यासाठी या घटकावर आपण जास्त भर देणं गरजेचं आहे वर्षभर. म्हणजे हे घटक कुठले आहेत? रिकाम्या जागा, जोड्या लावा पाठ करून ठेवा, चुकी बरोबर पाठ करून ठेवा, एका वाक्यातले विधान ओळखा, हे जर पाठ करून ठेवले आणि घटक ज्यावेळेस आपण शिकवतो त्या वेळेस त्या घटकाच्या ह्याच्या खाली अंडरलाईन करणं आपल्याला गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी प्रश्नपत्रिका जर पाहिली तुम्ही तर तुमच्या सहज लक्षात येतं की इथं मार्क, भूगोलाच्या पेपरमध्ये मार्क घेणं अतिशय साधं आणि सोपं असलेलं आपल्याला दिसून येतं. वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आणि थोडेसे लघुत्तरी प्रश्न जर पाहिले आपण तर 24 मार्क तुम्हाला भेटत आहेत. फक्त पहा तुम्ही कसे आहेत. 26 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतील. पहिल्या प्रश्नाचे 4, दुसऱ्या प्रश्नाचे 4, तिसऱ्या प्रश्नाचे 4. नकाशा भरणे, नकाशा वाचन 1 2 3 4 5. म्हणजे 5 प्रश्न असे आहेत की 4-4 मार्काचे, त्याच्यात एकही मार्क तुमचा कटणार नाही. 5 प्रश्न तर आहेत. 6वा प्रश्न देखील तसाच आहे. 6व्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला 6 मार्क विचारले जाणार आहेत. म्हणजे ह्या देखील 6, म्हणजे एकूण 26 मार्क तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणजे 40 मार्कापैकी 26 मार्काची प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेतले एकही मार्क तुमचा कमी होणार नाही. आणि हे मागं तुम्हाला झालेलं आहे सगळं. हे यातला कुठलाही प्रश्न प्रकार तुम्हाला नवीन नाही. हे सगळे प्रश्न प्रकार जुनेच आहेत. 9वीला आपण नकाशा वाचन पाहिले, 9वीला आपण नकाशा भरणे पाहिले, 10वीला आपण नवीन आलेख पण पाहिलेला आहे. 10वीत काय वेगळं आले, कुठले वेगळे आले ना, ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्नपत्रिका आले, त्याच्यामुळे गणितासारखे मार्क तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पहा ना, नकाशा आलेख वाचन आहे 6 मार्काला आहे. तुम्ही इथं 6व्या प्रश्नामध्ये आलेख काढायला 3 मार्क आहेत आणि त्याच आलेखाच्या वाचनावर 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे काढायला 3 आणि वाचनाला 3 मार्क, असे 6 मार्काचा प्रश्न आहे. हा मात्र काय आहे तर आलेखाचं फक्त वाचन आहे. 6 प्रश्न विचारतील, त्याचं वाचन करायचे. साधं सोपं. म्हणजे तुम्हाला या प्रश्नापेक्षा 6व्या प्रश्नामध्ये अपेक्षा आ अतिशय महत्वाचा आहे. आणि बहुतेक वेळेस विद्यार्थी आपले ही आ प्रश्न काय करतील, सोडवतील आणि आ प्रश्न सोडवणं हेच आपल्याला फायद्याचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून हा 6 मार्काचा प्रश्न या ठिकाणी पहा. म्हणजे जे विद्यार्थी आहेत, आता 6 जर पाहिले आपण तर 26 मार्क आहेत. 1 2 3 4 5 हे 20 मार्क आणि हे 6 आहे 26 मार्काचे. जर टक्केवारीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 6 चौक 24, म्हणजे 65% मार्क तुम्हाला नुसत्या रिकाम्या जागा, जोड्या लावा, नकाशा भरणे, नकाशा वाचन, आलेख मार्कावर, आलेख वाचन याच्यावरच मिळू शकतं. आता राहिले लिहायचेच आहे किती मार्काचं आपल्याला, फक्त 14 मार्काचं. 14 मार्काचं लिखाण कुठं आहे आपल्याकडं, 5व्या प्रश्नाच्या भौगोलिक कारणे लिहिल्यामध्ये. म्हणजे भौगोलिक कारणे लिहायचे तुम्हाला 4 विचारतील, 2 लिहायचे 3 मार्काचे, 3 मार्काला 2. आणि 7वा प्रश्न एक लिहायचा आहे. 7व्या प्रश्न 3 विचारतील लिहायचे, म्हणजे एकूण जर लिहायचे 2च प्रश्न, 5वा प्रश्न आणि 7वा प्रश्न. 5व्या प्रश्नामध्ये भौगोलिक कारणे लिहायचे आणि 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तर द्यायचा प्रश्न लिहायचा. लक्षात आलं. आता मला सांगा मग असं कुठला विषय आहे की ज्या विषयामध्ये नुसते भूगोलामध्ये नकाशा भरणे, नकाशा वाचन, आलेख वाचन एवढं केलं आणि रिकाम्या जागा, जोड्या लावा केल्या तर 26 मार्क मिळू शकतात. म्हणजे 65% मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. एवढा साधा सोपा विषय असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मग या दृष्टिकोनातून गणितासारखे मार्क आहेत, टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण स्कोर म्हणतो, स्कोर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय अतिशय महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात आले. आणि मग याच्यामध्ये देखील काही जे विषय विद्यार्थी आहेत, याच्यामध्ये देखील प्रश्नांचे प्रकार काही काठीण्य असतात, काही सोपे असतात, काही मध्यम प्रश्न जे असलेले आपल्याला दिसतात. विशेषतः सोपे प्रश्न आपल्याकडे 40% सोपे प्रश्न असतात, 40% मध्यम प्रश्न असतात आणि 20% प्रश्न आपली काठीण्य पातळी असते. म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांना आपल्याला काठीण्य पातळीमध्ये मात्र सविस्तर उत्तरे, भौगोलिक कारणे असे प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. ठीक आहे. हे झालं आपलं घटकनिहाय गुणदान योजना आणि प्रश्न प्रकारानुसार गुणदान योजना. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहू की अंतर्गत मूल्यमापन आहे. कारण एकूण भूगोलाचा पेपर हा 50 मार्काचा आहे, 40 मार्क लेखी आहे. आतापर्यंतची जी माहिती पाहिली आपण ती सगळी लेखी गुणांची पाहिली. अंतर्गत गुण कसे आहेत
त्या अंतर्गत गुणांची माहिती आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे, आपण अंतर्गत गुणांची माहिती पाहू. आत्ताच आपण घटकनिहाय गुणधर्म योजना आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहिला, तो सगळ्या लेखी परीक्षेचा होता. आता अंतर्गत मूल्यमापन म्हणजे आपलं लेखी परीक्षा 40 मार्काची आहे आणि अंतर्गत मूल्यमापन 10, असा एकूण सामाजिक शास्त्र 2 हा जे आहे तो 50 मार्काचा आहे. तो भूगोलाचा पेपर असलेला आपला दिसतो, भूगोल या विषयाचा. आता अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीचं आहे पहा. प्रथम सत्रामध्ये 10 मार्काचा अंतर्गत आहे, द्वितीय सत्रामध्ये 10 मार्काचा आहे. एकूण अंतर्गत होईल प्रथम आणि द्वितीयचे मिळून 20 मध्ये. 20चं रूपांतर करायचं आपल्याला 10 गुणांमध्ये. म्हणजे एकूण गुण किती आहेत फक्त तर अंतर्गतला 10 आपले आहेत आणि 10 इतिहासाचे आहेत. सेम अशाच पद्धतीचे इतिहासाचं देखील असलेलं आपल्याला दिसतं. आता प्रथम सत्रामध्ये 10 मार्क आहेत ना, तर 10 मार्क कोणकोणत्या घटकाचे आहेत किंवा कोणकोणत्या अंतर्गतला 10 मार्क द्यायचे. तर एक उपक्रम करायचा आहे तुम्हाला, उपक्रमाला 5 मार्क आहेत आणि एक स्वाध्याय घ्यायचा आहे, स्वाध्यायाला 5 मार्क आहेत. 5 आणि 5 10 मार्क. या 10चं रूपांतर तुम्हाला 5 मध्ये करायचंय. म्हणजे हे 5 आणि 5 10 मार्क झाले. या 10 मार्काचं रूपांतरित 5 गुणांमध्ये करायचे आणि एक 10 मार्काची बहुपर्यायी चाचणी द्यायची आहे. 10 मार्काच्या चाचणीचं रूपांतर 5 मध्ये करायचे. असे एकूण उपक्रम स्वाध्यायाचे 5 आणि बहुपर्यायाचे 5, असे 5 आणि 5 10. हे 10 मार्क प्रथम सत्रातले 10 मार्क येत आहे. द्वितीय सत्रामध्ये काय करायचे, उपक्रमामध्ये द्वितीय सत्रात दिले नकाशा भरणे आलेख काढणे, हे 5 मार्काला आहे आणि स्वाध्याय 5 मार्काला. म्हणजे 5 आणि 5 या ठिकाणी देखील किती मार्क झाले आपले, 10 मार्क झाले. या 10 मार्काचं रूपांतर किती मध्ये आहे तर 5 गुणांमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इथं देखील एक चाचणी आहे 10 मार्काची. त्या 10 मार्काच्या बहुपर्यायी चाचणी, बहुपर्यायी चाचणी म्हणजे कोणती आहे तर रिकाम्या जागा जोड्या लावा अशा स्वरूपाची चाचणी होईल. त्या चाचणी 10 मार्काची होईल आणि त्या चाचणीचं रूपांतर आपल्याला किती मध्ये करायचंय तर 5 गुणांमध्ये करायचे. म्हणजे हे 5 आणि हे 5 असे 10. म्हणजे हे द्वितीय सत्रातले 10 मार्क, प्रथम सत्रातले 10 मार्क. म्हणजे इथं प्रथम सत्रातले 10, द्वितीय सत्रातले 10 आणि या दोन्हीची बेरीज किती आहे तर 20 आहे. आणि या 20चं रूपांतर आपल्याला किती मध्ये करायचंय 10 मार्क. असे हे भूगोलाचे असलेले 10 मार्क अंतर्गतचे. आता मग हे लक्षात घ्या, तुमचा असा गैरसमज असतो की हे सगळे मार्क शिक्षकाच्या हातात आहेत. तुम्ही जर पाहिलं तर हे लक्षात येतं का तुम्हाला, हे शिक्षकाच्या हातात आहेत की तुमच्याच हातात आहेत. ऍक्च्युअली तुमच्याच हातात आहेत, कारण उपक्रम तुम्हीच करणार आहे. तुम्ही उपक्रम केले तर तुम्हाला 5 मार्क भेटतील. तुम्ही उपक्रम नाही केले तर भेटतील का, नाही भेटणार. तुम्ही स्वाध्याय लिहिला तर 5 मार्क भेटतील, स्वाध्याय नाही लिहिला तर भेटतील का, नाही भेटणार. भाऊ प्रश्नपत्रिका तुम्ही नाही सोडल्या, घटक चाचणी परीक्षाच नाही दिली, तुम्ही चाचणी परीक्षा जर नाही दिली तुम्ही तर भेटतील का, नाही भेटणार. म्हणजे शिक्षकाच्या हातात नाहीये तर हा तुमचा गैरसमज काढा. हे तुमच्याच हातात मार्क आहे. तुम्ही जितके चांगल्या पद्धतीने हे कराल काम, तेवढ्या पद्धतीने तुम्हाला हे मार्क मिळू शकते. आणि याच्यामध्ये 10 पैकी 10 मार्क द्यायला काही अडचण नाहीये, कारण उपक्रम दिले की करायचे. नकाशा भरणे आणि नकाशा वाचन हे आपल्याला प्रश्नपत्रिकाच आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेत आपला वाटतं आपण पाहिलंच आहे, त्याचाच सराव होणार आहे. चौथा प्रश्न आपला जो आहे चौथा अ आणि आ, नकाशा भरणे आणि नकाशा वाचन आहे. आणि 6वा प्रश्न आपला आलेख काढायचा आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेचीच तयारी याच्यामध्ये याद्वारे देखील होऊन जाते. आणि त्याच्यासाठी मग अंतर्गत मूल्यमापनावर देखील तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये देखील तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात, असं कठीण याच्यामध्ये काही नाहीये. लक्षात आले का, ठीक आहे. आता हे झालं प्रश्न घटकनिहाय गुणधर्म योजना, प्रश्नपत्रिकेचा आराखडा, अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीचे असतं. पुढे जी आपण पीपीटी देणार आहोत पहिल्या धड्याची, तर पहिल्या धड्याची पीपीटी मध्ये आपण सगळे घटक आहे जे प्रश्न विचारले गेले त्या सगळ्या प्रश्नाला अनुसरून पीपीटी आपण तयार केल्या. ती पीपीटी आपण तुम्हाला देणार आहोत. ती पीपीटी तुम्ही घरी एक ते वही घ्या आणि त्या वहीमध्ये सगळे प्रश्न घ्या. पीपीटी मध्ये दिलेली जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती ही प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला अनुसरून आहे. त्याच्यामुळं तुम्ही ती पीपीटी सगळी वहीमध्ये नोंद करून ठेवा, वहीमध्ये ती उतरून घ्या. कारण प्रत्येक प्रश्न आहे. कारण आपला पुढचा घटक आहे क्षेत्र अभ्यास. क्षेत्र अभ्यासामध्ये आपण काय केलेलं आहे, तर क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, क्षेत्र अभ्यासाची डेफिनेशन दिलेली आहे. क्षेत्र अभ्यासाची तयारी कशी कराल, क्षेत्र अभ्यासासाठी लागणारे साहित्य कुठले आहेत, नदी किनारी प्रदेशाची प्रश्नावली तयार करा. हे जे घटक आहेत या सर्व घटकांची माहिती पुढच्या पीपीटी मध्ये सविस्तर पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही ती पीपीटी बारकाईने अभ्यास करा. वहीमध्ये त्या पीपीटीतले सगळे पॉइंट्स काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिणं सोपं जाईल. ठीक आहे. आता याच्या मग आपण आता पहिल्या धड्यामध्ये नेमकं काय आहे क्षेत्रपेटीमध्ये, तर खरं तर ते संवाद स्वरूपामध्ये प्रकरण लिहिलेलं आहे. सगळं घटक क्षेत्रपेटीचा संवाद स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आपण सहलीला जाताना कुठले घटक पाहणार आहोत या स्वरूपातले संवाद आहेत त्या याच्यामध्ये घटकामध्ये असलेले आपल्याला दिसतात. ते संवाद योग्य पद्धतीनं तुम्ही काय करा, पुस्तकातून वाचून घ्या एकदा. आणि मग कारण त्या संवादावर आधारित प्रश्न विचारले जाणारच नाहीत.
प्रश्न तुम्हाला घटकावर आधारित कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीची पीपीटी तुम्हाला करून दिलेली आहे. ती पीपीटी तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. काळजीपूर्वक त्या पीपीटीचा अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढून ठेवा, म्हणजे पहिलं प्रकरण तुम्हाला योग्य पद्धतीने समजेल. तर चला मग आता आपण ती पीपीटी जी आहे, क्षेत्र अभ्यासाची जी पीपीटी आहे कोणती आहे त्या पीपीटीची माहिती आपण घेऊ.